सगळे. आम्ही चाललोय, कुठे चाललोय आपण? प्रोझोन. येस, मला वाटलं आपण रस्त्यावर चाललो. काय या रस्त्यावर तर चाललोय, पण आपण कुठे चाललोय, कोणत्या डेस्टिनेशनला ते विचारते मी. चिक्कूने सांगितलं ना, चिक्कू जरा पुढे येऊन सांग. कुठे चाललो बेटा? क्या करने क्या वाले प्रोजन में जाके क्या क्या करने वाले? गेम्स खेलेंगे, गेम्स सिखाएंगे, सब कुछ करेंगे. अरे बाप रे, प्लानिंग के साथ प्लानिंग. KFC खाएंगे, गेम खेलेंगे और भी कुछ करेंगे, शॉपिंग करेंगे, है ना चिकू? हाँ. यस. नए नई शर्ट लेना है. और क्या लेना है? शर्ट, पैंट्स, बनियान और चड्डी. बनियान और चड्डी, इट्स अ मेन थिंग. ओके. और विराज, तुला काय घ्यायचंय? चड्डी बनान. इसको भी वही लेना. क्या यार, गेम्स नहीं खेलना तुम लोगों को? अरे खेलने का है ना तो. आज नहीं, कल. आज नहीं क्या रे डॅडा. त्याच्यामुळे तर ते एवढे खुश झाले. आपण जसं प्रोझोनचं नाव आम्ही जसं काढलं, तसे मुलं इतके खुश झाले, कारण की औरंगाबाद मध्ये तेच आहे प्रोझोन. बस दुसरा काही ऑप्शनच नाही इथे. गेम झोनचं काहीच ऑप्शन नाही. काय? छत्रपती संभाजीनगर. हा सॉरी, छत्रपती संभाजीनगर. सॉरी हा, कारण की ते आपल्या पहिल्यापासून औरंगाबादच म्हणतात ना, त्यामध्ये तेच नाव छत्रपती संभाजी. येस, याच्यानंतर मी लक्षात ठेवेन छत्रपती संभाजीनगर. विसरायचं सुद्धा नाही. झोपेतून उठून रात्री 12 वाजता तरी पण नाव निघालं पाहिजे छत्रपती संभाजीनगर. आपण राहतो कुठं? छत्रपती शिवाजीनगर. शिवाजीनगरला राहतो ना आपण कुठे राहतो ते विचारलं. शिवाजीनगर मध्ये राहतो. शिवाजीनगर मध्ये ठरलं तर चहा प्यायला जायचं. तो हे बोलतायत की कुठंतरी चांगल्या ठिकाणी. तर मी म्हटलं कुठेही चला. तर ते बोलतात आपण रामाला जाऊ चहा प्यायला. खरंच? लेमन ट्री रामा चाय प्यायला. ॲम्बेसेडर 88 मिलीलिटर दूध घेतलं, त्याच्यामध्ये तो 14 ग्रामच साखर टाकेल. तर त्याचा जे ठरलं. सो आम्ही आता चाललोय प्रोझोनला. सो तिथं जाऊन तुम्हाला भेटतो. तिथं जाऊन आम्ही दाखवतो आज मी काय काय करणार आहे. येस, सो स्टे ट्यून गाईज. आम्ही आलोय आता प्रोझोनला. सो चला आता शॉपिंग करूया. प्रोझोनला आलो आम्ही प्रोझोनला आला. आज गर्दी नाही इथं, कोण बी नाही. गुजर रहे थे 50 लोग. तो फाइनली आ गए प्रोझोन में. अभी जाते हैं शॉपिंग, सब कुछ करते हैं. किती मुलं खुश होतात ना प्रोझोनला आल्यावर. मैंने लिया नहीं. हाँ सॉरी बोल परत बोल सॉरी. हाँ गरम है, निकल रहा है टाइट पकड़ो तो मामू निकते तो नहीं. सो गाईज आम्ही आलोय आता इकडे. खेळतायत आमचे. आम्ही गेम झोनमध्ये आलेलो आहोत. आता आमचं म्हणजे जेवण झालं. तसेच आम्ही KFC खाल्ली. जेवण नाही म्हणत त्याला, इव्हनिंग स्नॅक्स म्हणतो. येस, इव्हनिंग स्नॅक्स खाल्लं. जेवण बाकी म्हणजे तू आता जेवण म्हणजे आता जेवलं ना आपण प्रोझोनला. आता कोण करेल स्वयंपाक रात्री? असं नाही, रात्री भूक लागेल परत. पाव खाल्लं ना काय भूक पोहे होतं का? भांडणं होती ना का? मग फुल की नद्या पाहिजे की तसं म्हणणं. इव्हनिंग स्नॅक्स म्हण. काय म्हणजे इव्हनिंग स्नॅक्स ऐकायचं माझं, नाही तर पाप लागत असतं. सो आता मुलं जे आहेत ते बघा खेळत आहेत. वॉशरूम बघितलं.
त्यांची वाट बघतोय आम्ही चाललोय आता बाहेर, प्रोझोनच्या बाहेर, कारण की आम्ही इथे स्मार्ट बाजारला गेलेलो सामान भरण्यासाठी. पण तिथं असं वेगळंच काहीतरी ते सामानांचं नाव वेगळंच ब्रँड होतं काहीतरी, जे आम्हाला पाहिजे तसं काही भेटलंच नाही. ते जॅपनीज किंवा चायनीज ब्रँड असतील, ज्याची नावच वाचता येत नव्हती असं वाटतं यार. फक्त मुलांचं खेळणं झालं, KFC खाल्ली, बाकी काय केलं नाही. टाइमपास झाला नुसता आणि मेन जे काम होतं आम्ही ते केलंच नाही. आता बघू, आता जर डीमार्ट ओपन असेल तर आम्ही जाऊ, जर नसेल बघू काय होतं. आता यांना आम्ही आता जॉकीच्या शॉप मला ना ट्रॅक्स घ्यायचे, हा त्यांना ट्रॅक्स घ्यायचे. उन्हाळा आला. सो मला तुमच्या सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा होता की मी जे रोज व्लॉग जे टाकते, सो ते तुम्हाला आवडतात का? मला सांगा बरं का, तुम्ही नक्की सांगा. कारण की मी रोज अपलोड करते, मला व्ह्यूज पण बऱ्यापैकी चालले. असं नाही की असे 1 लाख 2 लाख असे चालले. सो मला तुम्ही सांगा की माझे ब्लॉग्स तुम्हाला आवडता आहे की नाही, आणि जे ते रिअल सांगा. काही घाबरू नका कमेंट करायला, मी एकाची कमेंट डिलीट करणार नाही. सो मला प्लीज सांगा. हे पण काही नालायक लोक नीट बोलत नाही. ठीक आहे ना, जे आहेत ज्यांना बोलायचं चांगलं ते बोलतील, ज्यांना काय बोलायचं ते बोलतील. मी पण लोक माणसं स्वभाव असतं चुकीचं पाहायचं, चुका शोधायचं, चांगलं कधी कौतुक कोण नाही करत. आम्ही आलोय आता डीमार्टला. ऑलरेडी इतकं उशीर झालाय ना, त्यामुळे आता पटपट शॉपिंग करतो.